हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आत्ता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि जस्ट आंघोळ केली आहे. तब्येत ठीक आहे पहिल्यापेक्षा, म्हणजे 20-30% असेल की मला जरा तापासारखं वाटतं आहे. बाकी चांगलं आहे. आजचा व्लॉग बघूया कसा होतो. मला माहिती नाही की आज मी काय काय करणार आहे आणि काय काय करू शकतो. आज संडे आहे, बघूया. बाकी सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी पहिला उठलो आहे, लवकर उठलो आहे. मी 12च्या पहिला उठलो आहे कारण आजारी होतो काल. माझा आवाज आजपेक्षा थोडा अलग आहे, म्हणजे मी थोडा फ्रेश आहे, चांगला आहे. डोकं धुतलं आहे मी. बघा आता डोकं धुवून तर जमणार नाही, पण मी धुतलं आहे कारण की खूप दिवस झालेले मी केस धुतली नव्हती, मग मी आज धुतली केस. ठीक आहे, बघूया आपण नाश्ता काय करतोय, भेटतो तुम्हाला. तर गाईस, फोडणीचा भात बनवला आहे, आता तो आपण खाऊया. आय लव्ह फोडणीचा भात. सोनालीने बनवलंय, तिला पण बरं नाही माझ्यामुळे. चला फोडणीचा भात खाऊया, आपला हास्य जत्रा बघूया. आणि त्याचं तारक मेहता पण मी दोन बघतो, तारक मेहता पण बघतो आणि हास्य जत्रा पण बघतो. तर आज कॉइन फ्लिप करूया आपण. कॉइन कॉइन कॉइन, एक सेकंड. तर काहीच पाच पाच बोलतो, 10चा कॉइन भेटलेला आहे आपल्याला. इतना अमीर कब बन गया. ठीक आहे, तर छापा आला तर आपण हास्य जत्रा बघूया, काटा आला तर तारक मेहता. उडलाय बघा, का आलाय, काटा आलाय. आणि आज आपण बघणार तारक मेहता. ठीक आहे, मी लावतो. 10 रुपयाचा कॉईन, वा, जाम पैसा आलाय. सो टीव्हीचा रिमोट, हां ठीक आहे. थांबा, लावून येतो परत. तर तारक मेहता तुम्ही बघता की नाही? मला म्हणजे ओल्ड एपिसोड खूप आवडतात. मग दाखवतो. तारक मेहता आणि हास्य जत्रा आपला टाइमपास आहे. मी तर खाताना बघतोच आणि मला खूप आवडतं बघायला, कारण की मस्त टाइमपास होतो खाताना, म्हणजे हा सर्व. आणि तारक मेहता तुम्ही ओल्डवाला बघता की न्यूवाला हे मला जरूर सांगा, कारण की मी तर ओल्डवाला बघतो, कारण की रिअल रॉ कॉमेडी तेव्हाच होती. आणि या टायमाला म्हणजे आता जे चाललंय, सर्व कॅरेक्टर्स इकडे तिकडे गेलेत आणि त्याच्यानंतर ती मजा नाही राहिली आहे जी पहिल्या एपिसोड्समध्ये होते, जे पहिल्याचे ओल्ड एपिसोड्स होते. खूप मजा येते बघायला आणि फुल ऑन टाइमपास होतो. ठीक आहे, तर आपण आता खाऊया, मी नंतर भेटतो तुम्हाला. ठीक आहे. हॅलो गाईज, संध्याकाळचे 7 वाजलेत. मी आता जस्ट झोपून उठलो आहे आणि माझी तब्येत अजून पण डाऊन आहे. बाहेर पाऊस पडत होता, मी बाहेर पण नाही निघालो. आता मी चालू केलं आहे नेटफ्लिक्स, शोधून झालं माझं. G5 पण ओपन केलं आहे मी, पण मला ना कुठची मूवी सापडत नाही आहे. ट्राय करतो आहे कुठची तरी मूवी बघू, पण नाही भेटत आहे. आणि मी इथे विचारू पण नाही शकत की तुम्ही मला सजेस्ट करा की मी कुठची मूवी बघू, कारण की मी लाईक पण नाही. तर आता मी घरी बसून मूवीज बघणार आहे, अजून काही करण्यासाठी आहे नाही. आणि माझी तब्येत तेवढी चांगली नाही की मी जाऊन काहीतरी करू. सो थोड्या वेळ अजून थांबूया, बघूया काय करू शकतो का, काय नवीन काय होऊ शकतं का. तर मी भेटतो.
तर गाईज आज करण्यासाठी काही नव्हतं आणि म्हणजे करण्यासाठी काय नव्हतं असं नव्हतं की माझी तब्येत अजून पण खराबच आहे, माझा आवाज बसतच चालला आहे. सो आता सध्या मी जेवलो आहे आणि आता जस्ट गोळी घेतली आहे मी आणि आताच्या वाजलेत 10:30-11. आज आपल्या ब्लॉगमध्ये काहीच नाही आहे, कारण पण माझं ठरलं आहे की आपण डेली जे पण असेल ते आपण बनवून टाकूया. म्हणजे माझा असं विचार चाललेला की आपण हा ब्लॉग कट करून उद्याचा ॲड करूया त्याच्यामध्ये, पण मी बोललो की नाही, रोज माझे ब्लॉग गेले पाहिजेत आणि रोज मला हे समजलं पाहिजे की मी काय करतोय आणि मी कसं करतोय, मला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आत्ता सध्या तब्येत ठीक नाही आहे माझी, म्हणून हे सर्व चाललं आहे. नाहीतर मी बाहेरच असतो. मी काम करतो, माझे व्हिडिओज वगैरे आहेत त्याच्यावरती आहे सर्व काही, त्याच्यावरती पण मी दाखवू शकतो, मी सांगू शकतो, बोलू शकतो आपण. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि एंड करता करता आपण एक गोष्टीवरती बोलून जाऊया की आज मला असं वाटलं की मी काय करू, मी कसं करू, मला काय केलं पाहिजे, मला काय नाही केलं पाहिजे. पण मी सकाळी उठल्यापासून ब्लॉग चालू केला आणि काही गोष्टी मला समजल्या की मी एवढ्या टाईममध्ये मला आता तब्येत ठीक नव्हती, तर मी बसून विचार करत होतो तर मला काय केलं पाहिजे, मला काय नाही केलं पाहिजे, मला काय दाखवलं पाहिजे, मला काय नाही दाखवले पाहिजे. मी खूप आता पॉडकास्ट बघितले, मी खूप सारे व्हिडिओज बघितले. म्हणजे जे आपल्याकडे नाही आहेत, आपल्याला काय गोष्टी घेतल्या पाहिजेत, आपल्याकडे काही गोष्टीला अनदेखा केला पाहिजे, काही गोष्टी आपल्यावरती अप्लाय केल्या पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय किती टाईम झोपलं पाहिजे, किती टाईम काम केलं पाहिजे आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी बघत होतो. असं नव्हतं की नाही मी पूर्ण टाईम झोपूनच होतो. सो हेच आहे की आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे. म्हणजे आपली तब्येत ठीक नाही आहे आणि आपण ठीक नाही आहे, काही सर्व गोष्टी आपल्या विरुद्ध चालल्या आहेत, तरी पण आपण आपल्या कामावरती माझ्याने जेवढं होतं मी तेवढं करतो आहे. हाच बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल. सो मी माझ्या चेहऱ्यावरतून पण मी फ्रेश नाही दिसत असेल तुम्हाला, कारण की नाहीच होत आहे माझ्या बॉडीला. मी ट्राय करायचा प्रयत्न केला पण नाही होत आहे. सो हेच होतं की आपल्याला थांबायचं नाही आहे. आपण जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपल्याला पूर्ण करायचा आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या आणि उद्या बघूया आपल्यासोबत काय होतं, ताप उतरतो की नाही उतरत आणि आपण काय नवीन करू शकतो. आज तर नवीन असं काही केलं नाही आहे, फक्त भरपूर सारे व्हिडिओज बघितले, पॉडकास्ट बघितले जे माझ्यासाठी खूप चांगले आहेत. माझे विचार बदलले पाहिजे, आपले व्लॉग्समध्ये माझं बोलणं कसं येतं आहे, काय होतं आहे, काय नाही होत आहे हे समजेल. सो ठीक आहे, थँक्यू सो मच इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. उद्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.